स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. पंचायत समिती असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, या सर्व निवडणुकांचा जो काही निवडणूक कार्यक्रम हा जाहीर झाला आहे. आणि आता पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या काही निवडणुका आहेत त्या आता तोंडावर आहेत. पाहायला गेलं तर धुळे शहरामध्ये या ज्या काही महानगरपालिका आहे, या नागरिकांच्या ज्या काही नागरिक सुविधा आहे या देण्यासाठी त्यांनी किती मागील काळामध्ये कामं केली या संदर्भात जाणण्यासाठी आपल्यासोबत धुळ्याचे काही नागरिक आहेत. सर, काय सांगणार? धुळे महानगरपालिका आता निवडणुका तोंडावर आहेत. भारतीय जनता पक्षाची तिथं सत्ता होती, नंतर प्रशासक बसलं होतं. आता काय वाटतं, काय चित्र असेल ते? चित्र जोपर्यंत धुळ्याची सुधारणा होत नाही, रस्ते असो, पाणी असो, गटार असो, पथदिवे असो, हे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आता यावेळेस पक्षाला निश्चितच याचा परिणाम दिसेल. एकूणच आपण धुळे शहरात राहतात, नागरिक सुविधा देखील आपण पाहायला मिळतो. गटारांची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, तुम्हाला काय जाणवतं तुमच्या भागात किंवा धुळे शहरात फिरत असताना काय काय अडचणी निर्माण होतात? काही कामं तर प्रगतीपथावर दिसत आहेत, पण पाहिजे तेवढा काही त्याला प्रोत्साहन नाही आणि गती दिसत नाही. रस्ते पाहिलं तर फार खड्ड्यामुळे दिसतात. इथं बरेच लोक वॉर्निंग मार्कसाठी येतो. मी देवपूरहून इथं येत असतो, पण हा जो रस्ता आहे ना, काय धुळेचं साम्राज्य असतं या ठिकाणी. तर हा रस्ता काँक्रीटीकरण झाला पाहिजे आणि मुकाळ्या कुत्र्यांचा जास्त उच्छाद माजलेला आहे. आमच्यासारख्या प्रौढ लोकांना सुद्धा या ठिकाणी भीती वाटते येताना. मी जो 5:30ला येत होतो, आता मी 7:30ला निघतो घरातून बाहेर, कारण बरेच कुत्र्यांचा जास्त उच्छाद आणि भीतीदायक वातावरण आहे. आणि माझ्यासमोर बरेच असे घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी कॉलनीमध्ये. आणि दुसरं म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन अजिबात दिसत नाही. कॉलनीमध्ये गाड्या वेळेवर येत नाही. हे सर्व सुधारणा झाली पाहिजे, हे एवढं सांग. महापालिकेमध्ये पाहायला गेलं तर मागील काही काळामध्ये युतीची सत्ता होती. आता सत्तांतर होईल असं वाटतं का? मागील काळात ज्या महापालिकेने काही कामं नाही केली याचा परिणाम या निवडणुकीत होईल असं वाटतं? असं होऊ शकतं जर समजा कदाचित नागरिकांनी विचार केला जनतेने की आपल्याला विकास हवा की पक्ष हवा. कारण कुठलाही पक्ष असू द्या, लोकांच्या या एकच भावना असतात की शहराचा विकास झाला पाहिजे. सामान्य नागरिकांना कोणता पक्ष सत्तेत आहे किंवा काय याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याला घेणं देणं असतं फक्त त्याच्या शहराच्या विकासाशी, त्याच्या शहराच्या आरोग्याशी, त्याच्या शहराच्या कचरा, रस्ते, चांगल्या सुविधा, आरोग्याच्या सोयीसुविधा या त्याला मिळाव्यात, हीच त्याची एक माफक अपेक्षा असते. आता तुम्ही जर बघाल, संपूर्ण धुळ्यामधले रस्ते खोदून पडलेले आहेत. प्रत्येक रस्त्यावर प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे. कुठल्याही रस्त्याने तुम्ही जाल तर तुम्हाला अडथळ्याची शर्यत पार करून आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं असतं. अशीच परिस्थिती आजच्या तारखेला धुळ्यात आहे. रस्ते चांगले करा, पण ते करत असताना तुम्ही जे काही रस्ते खराब करतायत, चांगले रस्ते खराब करतायत, हेही चुकीचं आहे. याच्यावरही प्रशासनाने थोडंसं लक्ष घातलं पाहिजे, जेणेकरून शहराचं विस्तारीकरण जे होत आहे, या विस्तारीकरणामुळे निश्चितच शहरावर प्रत्येक गोष्टीवर ताण पडतो. वाहतुकीचा प्रश्न आहे, ट्रॉफिक धुळ्यामध्ये भरपूर आहे, शाळा जवळजवळ आहेत, शाळांमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांची संख्या असते. त्याचंही नियोजन प्रशासनाने करावं की जेणेकरून विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचं सांभाळ प्रशासनाला करता आलं पाहिजे. एवढ्याच माफक इच्छा आहेत नागरिकांच्या. साहेब, आपण देखील राजकारणाशी निगडीत आहात. आपण अनेक आंदोलन आम्ही तुमचे बघितलेले आहेत. आपण ज्या ठिकाणी आता उभ्या बाजूला पांझरा नदी आहे, नदी स्वच्छ करण्याचं अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले, प्रयत्न केले होते. महापालिका या सगळ्या गोष्टीकडे अकार्यक्षम ठरते असं वाटतं का? महापालिकेचे आयुक्त ज्यावेळेस बदली झाले त्यावेळेस फटाके फोडण्यात आले. भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी होती. काय वाटतं, सत्ता बदलेल का? आणि जर बदलेल तर त्याची कारणं काय असतात? हो, नक्कीच सत्ता बदलेल. कारण की इतर महानगरपालिके तुलनेमध्ये आपले धुळे महानगरपालिकेची जी कर प्रणाली आहे ती 40% वाढवलेली आहे. आणि त्या दृष्टीने लोकांना सुखसुविधा दिल्या जात नाही. महानगरपालिका फक्त एखाद्या महापुरुषाची जयंती आली की त्यावेळेस स्वच्छता मोहीम राबवते, त्या पलीकडे काहीच देत नाही. आरोग्यासंदर्भात जी काळजी घेतली पाहिजे महानगरपालिकेने ती कुठेच घेतली जात नाही. आज महानगरपालिका म्हटली की फक्त भ्रष्टाचार, रस्त्याचे कामं होत आहेत परंतु गुणवत्ता अजिबात नाही आहे. या सर्व गोष्टी या महानगरपालिकेत जे सत्ताधारी आता बसलेले आहेत, त्या अगोदर महानगरपालिकेत 5 वर्ष त्याची सत्ता होती, त्यानंतर 2.5 वर्ष सुद्धा त्यांनीच कारभार पाहिला प्रशासनाच्या माध्यमाने. हे सर्व भ्रष्टाचार हा यावेळेस निवडणुकीमध्ये लोकांचा राग आहे, तो मतदारातून प्रतिक्रिया व्यक्त करतील असं मला वाटतं. साहेब, काय वाटतं तुम्हाला? एकंदरीतच तुम्ही सगळे निवडणुका पाहतात, सगळ्या बातम्या वाचत असतात. जे काही महायुतीमधले वेगवेगळे पक्ष असतील, शिंदे शिवसेना गट असेल, अजित पवार गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल, हे वेगवेगळे लढतील यावेळेस असं वाटतं तुम्हाला?
ते आता पूर्ण महाराष्ट्रात त्यांची युतीचं चालू आहे. तर मी म्हणतो आपल्या आपल्या वार्डात ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी चांगलं जोमाने काम केलं असेल तर त्याचीच निवड करण्यात यावी. पक्षातर्फे पक्ष कुठलाही असो, शिवसेना असो, भाजप असो, पण जो आजचा इच्छुक उमेदवार आहे तो पूर्ण वार्डात देखरेख करतो. पण इच्छुक उमेदवार फक्त निवडणुकीतच पुढे येत असतात, इतर वेळेस सामाजिक कार्य सोडून देतात. काय वाटत त्या संदर्भात? मग ते काय इच्छुक उमेदवार तेवढ्या पुरतेच येतात, नंतर वार्डामध्ये काही येत नाही, स्वच्छता मोहीम राबवत नाही, बरोबर काहीच नाही. त्याच्यामुळे आरोग्यास धोका आहे. तर प्रशासनाने एवढी काळजी घ्यावी आणि उमेदवार द्यावा. निश्चितच आपल्यासोबत काही वयोवृद्ध नागरिक देखील आहेत. काका, तुम्ही सकाळमध्ये इथं आलेले आहात, थंडीचं तुम्ही चांगलं छानपैकी आस्वाद घेत आहे, परंतु धुळे महानगरपालिकेमध्ये ज्या काही नागरिक सुविधा पालिकेने दिल्या गेल्या पाहिजे, तुम्हाला वाटतं आपण अनेक वर्ष या धुळे शहरात राहिले, पालिकेने सुविधा दिल्यात? पालिकेने नागरिक सुविधाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी जे स्वच्छता, आरोग्यमय याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. घरपट्टी, नळपट्टी जे आकारतात त्या दृष्टीने त्यांना सेवाही तेवढ्या दिल्या गेल्या पाहिजे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. घरपट्टी, नगरपट्टी वाढलेली आहे. काका, ढोल वाजून वसुली केली गेली होती महापालिकेकडनं. रस्त्यामध्ये आज पाहायला गेलं तर मोठ्या गाड्या देखील चालू शकत नाही. पायी वृद्धांनी चालायचं म्हटलं तर अपघात होण्याच्या शक्यता असतात. कसं चित्र आहे, कसं अपेक्षा आहे या धुळे महापालिकेकडनं? रस्त्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी मानवी वाकडा लोक येतात, इथं बाकडे नाहीत, या बाकांची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष दिलं गेलं, आरोग्याची हे करायला पाहिजे. स्ट्रीट लाईट व्यवस्थित चालू केले पाहिजे. ज्याला लागायला पाहिजे त्याला लागत नाही आणि दिवसभर चालू असतात काही करायला लाईट, याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. निश्चितच साधारणपणे या होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया, ज्या धुळे महानगरपालिका आणि जे पालिकेत आता सत्ताधारी बसतील त्यांच्याकडनं होत्या. मागील काळामध्ये या पालिकेतील असलेल्या नगरसेवकांनी काय केलं आपण यांच्या तोंडून ऐकलंच आहे. पण येत्या काळात आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकामध्ये कोण महापालिकेत जातं, ही जनता जी ती कोणाला सत्तेवर बसवतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सत्तेवर बसल्यानंतर पुढच्या 5 वर्षात हेच लोक धुळे शहराचा विकास करतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.